आणि अतिशय महत्त्वाची बातमी, उरण खून प्रकरणात नवा खुलासा झालेला आहे। पीडितेवर अत्याचार झाला नसल्याचं समोर आलेलं आहे। पोस्टमॉर्टम अहवालात ही बाब समोर आलेली आहे। चाकूचे वार केल्यानं पीडितेचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। उरण खून प्रकरणात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पीडितेवर अत्याचार झाला नसल्याचं समोर आलेलं आहे। पोस्टमॉर्टम अहवालात ही बाब समोर आलेली आहे। चाकूचे वार केल्यानं या पीडितेचा मृत्यू झाल्याचं देखील पोस्टमॉर्टम या रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे। उरण खून प्रकरणात नागरिक संतप्त भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांच्याकडून। मेहबूब, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे। चाकूचा वार केल्यानं या पीडितेचा मृत्यू झाल्याचं समजतंय, तर अत्याचार झाला नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अधिकची काय माहिती आहे? डॉक्टरांनी काय सांगितलंय? आता सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी असं पर्सनली काही माहिती दिलेली नाहीये, पण डॉक्टर सुद्धा या ठिकाणी तेच बोलतायत, पोलीसही तेच बोलतात की त्या सदर यशस्वी या मुलीवर अत्याचार झालेला नाही, पण ती जी हत्या क्रूरतेने करण्यात आलेली आहे, अधिक काही माहिती देण्यास डॉक्टर आता तयार नाही आहेत। परंतु फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येण्याची वाटही पोलीस बघतायत की फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर आणखीन काय निष्पन्न होत आहे। परंतु सध्या तरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर पडल्यानंतर, ऑन पेपर बाहेर पडल्यानंतर डॉक्टर मात्र कुणाशी काही संवादच साधत नाही। पोलीसही डॉक्टरपर्यंत पोहोचू देत नाहीये। डॉक्टर काही कॅमेऱ्यासमोर किंवा पत्रकारांसमोर येतच नाहीये डॉक्टर। परंतु आता एवढं सध्या पोलीस एवढंच सांगतायत आणि डॉक्टर एवढं सांगतात की जे काही आम्हाला बोलायचं आहे ते आम्ही रिपोर्ट मध्ये जे काही निष्पन्न केलेलं आहे, तर फॉरेन्सिक लॅबचा जो रिपोर्ट आहे तो येण्याची पोलीस वाट बघतायत की नक्की याच्यावर आणखीन काय काय या मुलीवर अत्याचार झाले होते किंवा आणखीन काय काय क्रूरतेने हत्या करण्यात आली। परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेवर, यशस्वीवर अत्याचार झालेला आहे, परंतु तिचे अवयव कापून तिची निर्गुण हत्या केल्याचं मात्र निष्पन्न झालं। नक्कीच मेहबूब, तुमच्याकडून या संदर्भात अधिकचे अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।